आता जाऊ द्या, एक बस जाऊ द्या. डिसिजन घेतला गेला होता का? आज इथे BMCने काम चालू केलं होतं, जी काय लाईन टाकतात आणि रस्त्याचं काम चालू केलं होतं. कोणताही विचार न करता की आज उद्या आजपासून जी काय 10वीच्या मुलांची एक्झाम चालू झाली आणि एक्झाम चालू असताना या लोकांनी कोणताही विचार न करता रस्त्याचं काम चालू केलं आहे. आज हा रस्ता इकडून हा शिवाजी चौक आहे, सायनकुळेवाड्यातला शिवाजी चौक वेलनेस मेडिकल आहे आणि इकडून बस ये जा करत असतात. प्रतीक्षानगरमधून डेपोमधून येणाऱ्या बसेस सगळ्या ह्या रूटने जात असतात. आज विचार केला असता 10वीची मुलं आज एक्झामसाठी जाताना त्यांना पराकाष्ठा करावी लागलेत, कारण बसेस बंद आहेत. तर आम्ही BMCला त्याचप्रमाणे ट्रॅफिकला बेस्ट बसेस जिथून येत आहेत त्या अधिकाऱ्यांना भेटून हे तात्काळ काम बंद करण्यास सांगितलेलं आहे. कारण जोपर्यंत एक्झाम होत नाहीत तोपर्यंत हे काम करू नका. मुलांना जो त्रास होतोय, आज सर्व महिला रोडवर उतरल्या होत्या की मुलं वेळेवर ते पेपरला एक्झामला पोचू शकले नाही आहेत आणि त्यासाठी आम्ही आज एक काम स्टॉप केलेलं आहे. यामध्ये BJP शिवसेना सगळे आम्ही एकत्र होऊन आज इथे सगळ्यांना साहेबांना भेटून हे काम बंद केलेलं आहे. कोणताही त्या अडथळा असा नाही आहे. तर खरोखर एक्झाम आहे, मुलांचा विचार करून हे काम पुढे घेतलेलं आहे आणि त्याचा पुढे काम चालू होईल. या सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, कारण हा होणारा मुलांचा त्रास आम्ही लक्षात घेतलेला आहे. आम्ही समाजसेवा कार्य करत असताना या मुलांचा विचार करून आम्ही हे काम बंद केलेलं आहे. खरं तर विरोध करायचा प्रश्न येत नाही. हे काम महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू मागच्या 3 महिन्यापूर्वी होणार होतं, परंतु थोडेसे पेपर वर्क्स ते सगळं असं थोडंसं त्रुटी आल्या आणि ते काम थांबलं. हे काम होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हे कर्मवीर शाळेजवळ जे ड्रेनेजचं पाणी बाहेर येतं, ते ड्रेनेजचं पाणी बाहेर ह्या ठिकाणी बाहेर जाण्यासाठी मराठा हॉटेल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी ही लाईन जोडणं अत्यंत गरजेचं आहे. हे सर्वप्रथम रहिवाशांनी लक्षात घ्यायला पाहिजे. हे जे काम आहे हे आम्ही तुमच्यासाठीच करतो आहोत आणि तुमचाच विरोध ह्या ठिकाणी आला म्हणून आम्हाला ह्या ठिकाणी हे काम थांबवायला लागतं, पुढे घ्यावं लागतं. हे काम थांबलं ह्यामुळे की 10वीच्या मुलांच्या एक्झाम आहे त्या ठिकाणी. त्यामुळे थोडंसं आम्ही ठेकेदाराला पण विनंती केली, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पण विनंती केली, खासदार साहेबांना आमदार साहेबांना या ठिकाणी सांगून हे काम या ठिकाणी आम्ही थोडंसं 15 ते 20 दिवस पुढे या ठिकाणी आपण करणार आहोत. परंतु हे काम 100% होणार. ह्या कामामुळे कर्मवीर शाळा ते इमारत क्रमांक T32 जवळ जी ड्रेनेज लाईन या ठिकाणी वाहते ती वाहण्याची बंद होणार आहे. हे सर्व रहिवाशांनी या ठिकाणी आपण ठेकेदाराला भविष्यामध्ये सहकार्य करून हे काम आपण
सर्वांच्या मताने सुरुवात करायचं आहे आणि ह्या ठिकाणी आजपासूनच बस आपण चालू करू असं मी सर्वांना सांगू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय तर नाही, सगळे पक्ष एकत्र आले आणि सगळ्या पक्षांनी एकत्र यायलाच पाहिजे होतं. कारण की हे काम पक्षाचं नाही आहे, हे लोकांसाठी काम आहे. आणि लोकांसाठी जेव्हा उभं राहतात तेव्हा सगळे कार्यकर्ते, सगळे पक्ष, आमदार, खासदार हे सगळे लोकांचे आहेत, कार्यकर्ते आहेत. हे सगळे लोकांच्या हिशोबाने काम होतं. लोकांनी सांगितलं चालू करायचं, कार्यकर्त्यांनी सांगितलं चालू करायचं, होणार काम चालू परत. हे फायद्यासाठी कोणासाठी काम नाही आहे, जनहिताचं काम आहे, लोकांसाठी आहे. त्याच्यामुळे होणार काम. आज नाही तर उद्या होणार ते. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की परीक्षा आहेत, 10वीच्या परीक्षा आहेत, 12वीच्या परीक्षा आहेत, 9वी 8वी सगळ्यांच्याच एक्झाम पिरियड चालू आहे. तर परीक्षेला वेळेवर एखादा मुलगा पोचू शकत नाही आहे, ते महत्त्वाचं आहे. सायन्सचा आपण ब्रिज बंद करून टाकला एक्झाम कारणामुळे, तर हे काम पण बंद होणं गरजेचं आहे. काम बंद करून आम्ही अचिव्हमेंट नाही केलेली आहे. काम चालू होणार, आज नाही तर उद्या चालू होणार. काम चालू होणार तर त्याच्यात सगळ्यात मोलाचा वाटा खासदार साहेबांचा आहे, आमदार साहेबांचा आहे, दत्ताभाऊंचा आहे, दशरथ भाऊंचा आहे, बाकीच्या इतर पक्षांचा देखील आहे. सगळ्यांच्या सहकार्याने चालू होणार आणि सगळ्यांच्या सहकार्याने बंद झालेलं आहे. रिझन ते आहे बंद करण्याचं. थँक्यू. जय महाराष्ट्र. मध्येच का घेतलं, एक महिना थांबून घ्यायचं होतं ना. परीक्षांचे दिवस आहेत, घरी एक तर कोण नसतं, मुलांना शाळेत आणि करायला किती प्रॉब्लेम होतो. बसेस बंद केले आहेत, तिथे आमची तारांबळ होते. एक महिना थांबून घ्यायचं ना. काय त्रास होत होता? बंद केलं इथून रस्ते. आम्हाला एक तर वरून एवढं खाली यावं लागतं. 10वीच्या परीक्षा चालू आहेत, 12वीच्या परीक्षा चालू आहेत, आता या मुलांच्या पण चालू होती. एक महिना थांबून घ्यायचं होतं ना तुम्ही काम करायला. एवढी काय नाही. दरवर्षीचं नाटक आहे. गेल्या वर्षी पण असंच होतं. एकच वर्ष नाही, दरवर्षीचं नाटक आहे. दर 6 महिन्याने खोदकाम चालू असतं, दर 6 महिने रस्त्यात कसलं एवढं काम करतात. सध्या काय त्रास होता? एक्झाम वगैरे? काय म्हणजे साहेब, आमचं लहानपण गेलं इथे या कोलीवाड्यामध्ये. मागच्या वर्षी सुद्धा हेच काम चालू होतं, यावर्षी सुद्धा तेच काम चालू आहे. कशासाठी मला पूजा बस आहे. आम्ही सकाळीपासून हैराण झालं आहे. तिथून फिरवली गाडी सगळं. हे रस्ता चालू केला ना, आम्ही तिथून चालू करणार. आज चालू केलंय. भरपूर काय त्रास होत होता? रस्त्यामुळे म्हणजे बस बीस नाही यायची लवकर, त्यामुळे एक्झाम पण म्हणजे लेट व्हायची. मग स्कूल बसेस पण नव्हते यायचे, व्हॅन पण नाही यायचे. म्हणून मग त्याच्यासाठी म्हणजे त्या बाजूला जावं लागतं, मग तिथून बस पकडावं लागतं. आता जाऊ द्या. 1 बजे जाऊ द्या.